हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या मीना ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज सकाळी सकाळी पाऊस चालू झाला आहे हे बघा. आणि मी पण म्हटलं आता सकाळी सकाळीच आहे ना पुसलूस करून घेऊ, जरा घर वगैरे स्वच्छ करू आणि कंपाऊंड पण धुवून घेऊ. आणि आज आहे पोळा, तर पोळ्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर हे उंबरा पण धुवून घेतला आहे मी आत्ता. मग पहिले पुसून घेईल, सगळं घर वगैरे स्वच्छ करून घेते. उंबरा पण धुवून घेतला, याला लेपन वगैरे करते आणि बाहेरचं पण धुते. पाऊस तर चालूच आहे, थोडीशी ओली झाली मी सकाळपासूनच. आता पावसाला सुरुवात झाली आज. आता फरची पुसून घेते मी. तर आज अमावस्या पण आहे, पिठोरी अमावस्या. तर घर असं आपल्या घरात निगेटिव्हिटी वगैरे राहते, तर ती जे निघून जावा म्हणून गुलाबजल, गोमित्र आणि हे जाडमीठ यांनी फरची पुसते आज. हे बघा माझी आता फरची वगैरे पण सगळी धुवून झालेली आहे, कंपाऊंड वगैरे. आणि सुमित काय आलेला नाही अजून, सुमित गेला आहे गुळ घ्यायला. तर फरची वगैरे पण पुसून झाली एकदम स्वच्छ. हे बघा सगळं आवरलेलं आहे आज माझं. बाहेरचं कंपाऊंड आज डायरेक्ट आहे ना, वरती गच्चीपासून धूत आणलं आहे मी. आज डायरेक्ट वरतून आहे ना गच्चीपासून धूत आणलं आहे. आणि सुमित पण आलं आहे आज आहे ना. त्या गुळवाला येणार होता सिटी सेंटर मॉलजवळ, तर त्यांनी फोन केलेला होता. मग सुमितला घ्यायला पाठवलेलं होतं गुळ मी. वरतून आणले खुशीत मी आता. आणि देवपूजा पण झाली माझी. फक्त ना फुलं नाही आहे आज मला, देवपूजेला जास्त फुलं पण नाही निघाली. आणि हे हार आणलेले ते बघा. हे ना आम्ही मागच्या वर्षी मोठं देवीला गेलेलो होतो ना, तर ते स्टिकर लावलेले इथं. आणि हे बघा आपले विठ्ठल रुक्मिणीला मी परवाच्या दिवशी ना हार आणले होते ते. आणि देवपूजा वगैरे झाली माझी करून. आज गोकर्णाच्या याला पण एक फुल आलेलं होतं हे बघा, शंकराच्या पिंडीला ठेवलेले ते मी. आणि इथं चौरंग आणलेला होता, तर चौरंगावर ठेवलेला आहे मी आज गणपती. हे बघा चौरंगावर ठेवलेलं आहे. धूप लावायचं बाकी आहे, धूप लावते मी आता. इथं बैलांची पण पूजा करून घेतली. चौर नाही भेटलं मला ते इथं. गुळ किती आणला? 2 बैल आणला, हां 2 किलो पावडर आणली. पावडर बी 2 किलो आणली आणि हे पण 2 किलो. हा कोरडे होते ना. हा का? त्याच्यामुळे त्याने घेऊन जा म्हणे. हां कारण सध्या आता ओलेच भेटतात म्हणे. हा. आहे सध्या तर मग घेऊन जा असं. हां 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 हां. आज मस्तपैकी पोहे केले, काम आवरले सगळं माझं आता. खूप दिवसांनी केले आणि काही नाश्ता वगैरे करत नाही. म्हटलं चला आज करू. सुमितांनी पोहे करू म्हटलं मस्तपैकी. आज पोळा आहे, पोळानिमित्त आम्ही जाणार होतो गावाला आज. पण मग ये म्हणे नको, पाऊस चालू आहे आज दिवसभर, सकाळपासूनच पाऊस चालू आहे. आणि ते फसिकला जाऊन आले, त्यामुळं मग ते म्हणे उगीचंच आता मी इथंच तर 2:30-3:45ला आलो. आणि मग तिथून आवरता करता मग 3:30 वाजतील म्हणे. मग 3:30ला इथून जायचं, थोडा वेळ थांबायचं गावाला आणि परत 8-9 वाजता निघायचं, धावपळ होऊन जाईल. त्यामुळं मग हे म्हणे जाऊ दे, मग आज काही जायचं नाही गावाला. नाही तर आम्हाला म्हणजे आमचं ठरलं होतं अगोदर का जाऊ बा असं, तुम्ही ड्युटीवरून आल्यानंतर पोळ्याला गावाला जाऊ. पण मग काही नाही म्हटल्यावर मग जाऊ द्या म्हटलं. मग आता 4:30 वाजले, तर मी पुरण वगैरे टाकून देते. आणि बैल मिरवणूक आहे ना पाथडी गावामध्ये राहते, तर पाथडी गावामध्ये मग जाऊ आम्ही बैलांची मिरवणूक वगैरे बघायला. चला तर मग लागते मी आता स्वयंपाकाला. आणि हे बघा इथं डाळ शिजवून झालेली माझी आणि साराचा मसाला पण झाला आहे वाटून. मसाला पण वाटून झाला आहे. आणि इथं भात टाकला आहे.
आणि सुमितने गुळ आणला होता ना, तर तो गुळ पण फोडून वगैरे ठेवलाय मी आता. छान गुळ भेटतो ह्या गुळवाल्याकडे आहे ना, मस्त गुळ भेटतो असं. तर आता मी साराला फोडणी वगैरे देते, मग बोलते तुमच्याशी. सार बनवून राहिला. मसाला जास्त केलेला होता मी थोडासा, तर हा एवढासा उरलेला आहे, तर मग तो ठेवते मी आता फ्रीजमध्ये. ही भाज्यांना काढतो. आणि बघा डाळीचं पाणी पण काढलेलं आहे. पुरण डाळ शिजवली, ते पाणी पण काढलेलं आहे. आता हे चांगलं शिजवून घेते आणि फोडणी देते. हे बघा छान असं सार टाकलेलं आहे. आता आमच्याकडं सारच म्हणता याला, काळ्या मसाल्याचा. आणि थोडीशी कोथिंबीर टाकी ते वरतून. आता चांगली उकळी येऊन देते याला. आणि मी साराला आहे ना, हे डाळीचं पाणी पण टाकते, आणि काही अख्खी डाळ राहते ना ही शिजलेली, तर ही पण थोडीशी टाकते. छान लागते. मग डाळ बेस्ट आहे. थोडीशी डाळ बी टाकते आणि पाणी पण टाकते. चला आता इकडच्या गॅसवर आहे ना, ही परतवून घेते मी. गूळ टाकून पुरण डाळ शिजवून घेते. आणि हे बघा, आम्ही त्या गुळवाल्याकडून गुळ आणतो ना, तर एकदम असा ठिसूळ आहे. हे बघा, हाताने जरी असा ही केला दाबला ना, तरी लगेच फुटतो हा. आणि खायला पण खूप छान आहे, मऊ एकदम. असं कडक नाही आहे, त्याच्यात अशा काडक्या घाण वगैरे काहीच नाही राहत या गुळामध्ये. असं हाताने हे केला ना, तरी लगेच फुटतो. एकदम छान आहे गुळ. हाताने असं हे केलं ना, मऊ असल्यामुळे लगेच तो हे होतो, बारीक होऊन येतो. गुळ टाकलं आहे. आणि आम्हाला या गुळाचंच पुरणाची पोळी आवडते, साखरेची नाही आवडते एवढी, गुळाचीच आवडते. तर याच्यात आता मी थोडीशी सुंठ वेलची पावडर टाकते. सुंठ वेलची पावडर आहे ना, मी एकटी अशी किराण्यात आणली ना, तर करून ठेवते. तशी ही तुपाची बरणी आहे, तर एवढी भरलेली टाक नाही. आणि थोडंसं मीठ टाकते ते चवीला. कोणी कोणी याला साखर पण टाकतं, नाही तर मग दोन्ही मिक्स टाकतं, गूळ आणि थोडीशी साखर. तर आम्ही नुसतं गुळाचंच करतो. इथं आमटीला पण चांगली उकळी आली. इथं आता भज्यांचं पीठ काढून घेतलं आहे मी, म्हणजे भिजवलेलं नाही अजून, फक्त घेतलेले. डाळीचं पीठ घेतलं, मीठ मिरची टाकली, थोडीशी हळद आणि याची पावडर, भाजलेल्या जिऱ्याची पावडर होती माझ्याकडे, ती टाकली थोडीशी, आणि ओवा. आता हे आणि कोथिंबीर कापून ठेवलेली. जेव्हा भजे काढायचे ना, तेव्हाच आता हे मिक्स करते. पहिले कांदा कापून ठेवते, तोपर्यंत पुरण पण कोरडं होते. पुरण पण कोरडं होते अजून, ते झालेलं नाही अजून कोरडं. कांदा पण झालेला आहे माझा कापून. आणि मी एक ना विळीने नाही कापी, मी ना हे वेपरच्या मशीनने कांदा कापते, तेव्हा झटपट पण होतो आणि एकसारखा होतो कापायचा. कांदा भाज्यांना नाही ना, कांदा जास्त टाकला ना तर मग टेस्ट लागते, म्हणून मग कांदा जास्तच घेतला आहे मी. हे बघा झालेले माझे पुरण बी गाळून, चाळण्याने मस्त गाळून घेतलं आहे. आणि आता हे ना थोडंसं अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवते. फ्रीजमध्ये ठेवलं का पुरण पोळ्या एकदम मस्त होतात. आता हे पुरण फ्रीजमध्ये ठेवते असंच ताट.
आणि अर्ध्या तासांनी पोळ्या बनवते. किती बाकी आहे? लवकर जायचंय तिकडे. झाले आता पोळ्याच राहिल्या फक्त. नैवेद्य घेऊन जायचं आहे भजे आणि कोरड्या पण झाल्या. भजे राहिले आणि पोळ्या राहिल्या फक्त. बाकीच्या नंतर कर, पण लवकर ते बैल मिरवणूक निघाली तिकडे जायचं. नाही बघ पोळी काय कशी मस्त फुगली माझी. है ना? आणि इकडं गव्हाण बैलांपुढं गव्हाण ठेवी त्या ना, ती गव्हाण तळायला ठेवली इथं त्याच्यात. गव्हात कळते ना? नाही ना तळताना मग तळता आमच्याकडं तळता ते शेंगांमध्ये हे घालवी त्या काय म्हणता हो त्याला? शेंगांमध्ये घालता त्याला काय म्हणतात? 2 याच्याने आज भरून करू राहिले पोळ्या. दोन्ही प्रकारच्या येत्या मला. भरून पण येतात आणि 2 चाळ्याच्या पण येतात. कोणी कोणी ना पळपाटाला कपडा बांधायचा, सफेद कपडा, त्याच्यावर बी मस्त येते बघा पोळ्या. पण आता आपल्याला नैवेद्य द्यायचा आहे, उशीर झाला आहे. तिकडं वाजू राहिले पाथरी गावात, आवाज येऊ राहिला आहे ना, म्हणून मग आता पटकन करून घेते. नाही तर मग कपडा बांधला असता पोळपाटाला आणि मस्त हलक्या हाताने अशा लाटायच्या. मला ना नवीन नवीन पोळ्याच यायच्या नाही आहे ना. मला नुसतं धाक पडायच्या पोळ्या म्हटलं का. पण घरी ना माझी मोठी जाव आहे ना, मस्त पोळ्या करते, मोठ्या मोठ्या पोळ्या करते एकदम. त्यामुळं माझ्यापर्यंत कधी पुरणाच्या पोळ्या करायचा संबंधच आला नाही. त्याच करायच्या, बाकीचं सगळं स्वयंपाक मी करायची आणि त्या पोळ्या करायच्या. हे बघा आता मस्त पोळ्या येत आहे. निघालो आहे पाथरी गावामध्ये. बैल पोळ्याची मिरवणूक असेल तर मग तिथं ओवाळू बैलांना आणि नैवेद्य देऊ. मग असते बराच आवाज यायचा, वाजायचा ढोल वगैरे, पण मग आता काही आवाज येत नाही. मग आवरली तर काय काय माहिती, बघू जाऊन तरी आपण कुठं ना कुठं भेटायला आपल्याला नाही का.
झालेली माझी बैल पोळ्याची पूजा. नैवेद्य दाखवायचं राहिलं आहे आता. नैवेद्य दाखवून घेते मी. अशी फुलांनी मस्त सजवलेले आहे बघा मी. आणि हे POPचे ना, हे मागच्या वर्षीचे आहे आणि हे मातीचे आत्ता या वर्षी आणलेले मी. आणि POPचे हे मागच्या वर्षीचे होते ना, चांगले होते आणि काही नाही वापरता जरी म्हणजे ते पण नसते मातीचे आणलेले, जरी वापरले असते तरी चाललं असतं. आणि आज बैल पोळा आहे तर हा शेतकऱ्याचा सण, बैलांचा सण. तर बळीराजाला हे बैलांना नैवेद्य वगैरे दाखवून आम्ही पाथरी गावात गेलेलो होतो. तर तिकडनंच बैलांना नैवेद्य वगैरे दाखवलं, ओवाळलं आणि तिकडनं आल्यावर मग आता इथं नैवेद्य वगैरे केला आहे मी. तर चला आता पूजा करून आणि नैवेद्य दाखवून देते मी देवांना इथं. तर आमच्याकडे काही गाय वगैरे भेटत नाही लवकर, मग मी हे असं ताट बनवलेलं आहे आणि घेतलं ना म्हणून हेच ताट घेऊ. आणि हे बघा इथं देव आमच्याकडं ना देवांच्या शिंगांमध्ये असे घालता. मला हे चौर काय भेटलं नाही आज. अशी गव्हाण बनवता आणि बैलांना धान्य बी खाऊ घालतात. तर मी तिकडे गेली होती ना बैल ओवाळायला, तर तिथंच बैलांना धान्य वगैरे पण खाऊ घातलं. बैल कसे वर्षभर आपल्या शेतात राबता, तर आज त्यांचा दिवस, मग त्यांची पूजा केली पाहिजे. अजून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला पाहिजे, गहू खाऊ घातले पाहिजे. आजच्या दिवशी त्यांना आज काहीच काम नाही करू देती. मस्त आमच्याकडं तर गावाला आहे ना, बैल पोळ्याच्या वेळेस इतकी मजा येते ना. मस्त नदी नालेवरून वाहतात तुडुंब, तर नदीवर नेता बैलांना धुवायला वगैरे आणि सजवता. आम्ही लहान लहान होतो ना, तर माझ्या वडिलांकडे बी बैल वगैरे होते, तर खूप छान सजवायचे बैल वगैरे. त्याच्यावर झालता हे काही म्हणतात त्याला, झूल म्हणता वाटतं त्याला, तर ती टाकायची. परत अजून ते गळ्यामध्ये घुंगराची अशी घंटारायची ती घालायची, शिंगांना गोंडे लावायचे आणि कांदा कापून घ्यायचा आणि कलरमध्ये बुडवून आहे ना त्याचे असे शिक्के वठवायचे बैलांवर. असे खूप छान सजवायचे. मग ते गावात मिरवायला न्यायचे. भैरवनाथाचं मंदिर आहे त्या मंदिरात न्यायचे, मारुतीच्या मंदिरात न्यायचे. सगळीकडून मिरवून बैल मग वाजत गाजत मग घरी आणायचे. असे करायचे. शहरात नाही एवढी मजा येत पोळ्याला, पण मग खेड्यावर अजून मी आहे, खूप मजा येते पोळ्याला. तरी बघा अशी केली आज मी बैल पोळ्याची पूजा. आणि पोळ्याच्या दिवशी ना आपण ज्या देवांना राख्या बांधतो, हातात भावाच्या किंवा मुलाच्या राख्या बांधतो ना, त्या राख्या सोडून घ्यायच्या राहता. नागोबा लावलेला राहतो, तो नागोबा पण काढून घ्यायचा राहतो ह्या दिवशी आणि पाण्यात टाकून द्यायचे. स्वयंपाक झालाय, नैवेद्य पण दाखवलंय देवांना आणि बैलांना पण देऊन आलोय नैवेद्य. आता जेवण करायला बसलोय आम्ही. हे जेवण करताय तसं मी बसतोय. तर आजचा व्हिडिओ इथंच संपवते. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.